पहा, रिलेटिव्ह मोशन याची एक छोटीशी प्रॅक्टिस. कार A has acceleration of 2 meter per second square. कार A चं acceleration आहे 2 meter per second square due east. ईस्ट डायरेक्शनला 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने एक कार जात आहे. अँड कार B 4 मीटर per second square due north. What is the acceleration? What is the acceleration of car B with respect to A? करा विचार. फिगर काढा, ट्राय करा. बेसिक फॉर्म्युला सांगितलेला आहे. आपण एक पाहिलेलं आहे. आधी पहिल्यांदा आपण बेसिक फिगर बनवतो. रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे. ए कार जात आहे ईस्ट डायरेक्शनला. जर आपण डायरेक्शन अशा मानल्या, पहा ईस्ट वेस्ट, हे नॉर्थ आणि हे साऊथ. तर यानुसार कार ए कुठं जात आहे? ईस्ट. ठीक आहे. ही ए ची ऍक्सिलरेशनची डायरेक्शन आहे आणि नॉर्थला जात आहे बी. तर दोघांचा रिझल्टंट कसा जाईल? या पद्धतीने रिझल्टंट जाईल ऍक्सिलरेशनचा. पण हे काय आहे? VA प्लस VB आहे. ठीक आहे नाही? आपल्याला माहिती आहे ह्या दोन वेक्टरला ऍड करून हा वेक्टर येतो आणि दोन्हीचा अँगल 90 डिग्री आहे. पण आपल्याला विचारले व्हेलॉसिटी ऑफ कार B विथ रिस्पेक्ट टू A. जे VA काढायचं आपल्याला. तर आपण लिहितो VB मायनस VA. पण इथं A ची आपण बेसिक कॉन्सेप्ट काय पाहिला होता? A च्या डायरेक्शनचा ऑपोजिट करायचा आहे. तर A जात आहे ईस्टला. तर आपल्याला त्याला कुठे घ्यावं लागेल? वेस्टला घ्यावं लागेल. हे मी तुम्हाला पहिल्या पिरियडमध्ये सांगितलं होतं. रिलेटिव्ह मध्ये गडबड नाही करायची. नेहमी सबट्रॅक्ट करणं म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन करून ऍड करणं आहे. तर ही फिगर बेसिक दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आहे. पण क्वेश्चन नुसार फिगर कशी राहील आता? बी तर वरच जात आहे, नो डाऊट. एक मिनिट. बी वरच जात आहे. ही बी ची डायरेक्शन आहे. पण ए जो इकडे जात होता, आपल्याला त्याला ऑपोजिट करायचंय. ही ऍक्सेलरेशन ऑफ ए आहे आणि हे ऍक्सेलरेशन ऑफ बी आहे. तर आता रिझल्टंट जो इकडे होता तो ऍक्च्युली इकडे जाईल. हा रिझल्टंट आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बी. आता आपल्याला इथं काढायचं ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज AB मायनस AA. AB किती आहे? त्याचं वरच आहे पॉझिटिव्ह मध्ये, हो की नाही? आता आपण इथे वेक्टरच काढतोय, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता ऍड होईल. आता ऍड होईल कारण आपण याला उलट करून घेतलेलं आहे. अंडर रूट मॅग्निट्यूड काढतोय आपण. बी ची व्हेलॉसिटी किती आहे? 4 आणि आहे 2. तर हे झालं 20 म्हणजेच 2√5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याची डायरेक्शन काय घेईल काढा म्हणलं तर मी तुम्हाला सांगितलं डायरेक्शन साठी आपण इथे अल्फा घेतो. हा असतो डायरेक्शनचा अँगल. तर याला आपण इकडे जर आणलं तर टॅन अल्फा घेतो आपण, हे की नाही? टॅन अल्फा असतो ऑपोजिट. तर याचं अल्फा किती आहे? 4 आणि याचं 2. तर आपल्याला माहिती याचा अँगल येतो
tan inverse of 2. हा झाला अँगल, म्हणजे रिझल्टंट कोणत्या अँगलला जात आहे, tan इनवर्स ऑफ 2 डायरेक्शनला जात आहे. चला नेक्स्ट. पोलीस व्हॅन मूव्हिंग ऑन हायवे. तुम्ही क्वेश्चन फक्त पहा, क्वेश्चन लिहू नका. मूव्हिंग ऑन हायवे विथ स्पीड with speed 30 kilometer per hour fires a bullet with a bullet at a thief having speed 150 kilometer per hour, 190 kilometer per hour. If the muzzle speed of bullet is 150 kilometer per meter per second, find the speed of bullet with respect to thief's car. बघा, पोलीस, मी तुम्हाला म्हणलं होतं ना याच्यामध्ये पोलीस थीफ प्रॉब्लेम असतात, चेसिंग प्रॉब्लेम्स, तर इथे तेच दिलेलं आहे. तर एक पोलिसाची व्हॅन एका थीफ म्हणजे चोराचा पिछा करत आहे. पोलिसाची कार आहे 30 किलोमीटर पर ने जात आहे. आता आपल्याला माहितीये, जिकडे कार आहे पोलिसाची तिकडेच थीफ जात असेल ना त्याच डायरेक्शनला, म्हणजे दोघांचं सेम डायरेक्शन आहे. चेसिंग प्रॉब्लेम मध्ये डायरेक्शन सेम असते. आणि पोलीस काय करतोय, 30 किलोमीटर पर च्या स्पीडने जातोय, आणि जी बुलेट तो फायर करतो, बघा, ज्या चोराकडे, त्या चोराची जी कार आहे किंवा त्यांची जी स्पीड आहे 190 किलोमीटर पर आहे, म्हणजे खूप जास्त आहे पोलिसापेक्षा. म्हणजे पोलीस असा तर त्याला चेस नाही करू शकणार, पकडू शकणार नाही. कारण जर कंडिशन काय पाहिजे पोलिसाने चोराला पकडायची, पोलिसाची स्पीड जास्त पाहिजे, ठीक आहे ना, चोरापेक्षा, तरच पकडल्या जाईल ना. हा ह्याला चेस करतोय, याची स्पीड जास्त असेल तरच ह्याला चेस करेल ना, नाही तर कसा चेस करेल. म्हणून तो काय करतो, आपली स्पीड तर खूप कमी आहे 30, आणि चोर तर जातोय 190 ने, मग हा काय करेल, असं चेस करण्याच्या ऐवजी बुलेट फायर करेल. मग ती बुलेट जो आहे 150 मीटर पर सेकंडने फेकतोय, मीटर पर सेकंड आहे, लक्ष द्या. तर बुलेटची चोराच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला स्पीड काढायची आहे. आली रिलेटिव्ह. आता दोघांची डायरेक्शन तर सेमच आहे. तुम्हाला काढायचं काय ऍक्च्युली, व्हेलॉसिटी, बघा, फायनल काढायचंय ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू थीफ, व्हीबीटी काढायचंय तुम्हाला. एक मिनिट विचार करा, पण याच्यात 3 प्रकारच्या स्पीड आहेत, त्यांचाही विचार करायचा आहे. आधी सिच्युएशन डोळ्यासमोर आणा, काय काय करावं लागेल, 1 मिनिट विचार करा. इकडे लक्ष द्या. आपलं फायनल टार्गेट काय, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू थीफ काढायचंय. तुम्ही एक लॉजिक लावा. आपल्याला जवळ आहे व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू पोलीस आहे. पहिल्यांदा एक काम करा, स्टेप 1 मध्ये व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू पोलीस काय येईल, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट
मायनस व्हेलॉसिटी ऑफ पोलीस. आपल्याला बुलेटची स्पीड पोलीसच्या रिस्पेक्ट मध्ये माहिती, पण फक्त बुलेटची स्पीड माहितीये का? हे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगायला. ह्याची स्वतःची स्पीड काहीतरी असेल ना. आपल्याला ही पोलिसाने फायर केल्यानंतर पोलीस 30 किलोमीटरने हा 150 मीटर आहे बरं, इथं लक्ष ठेवा, जात असताना दिसत आहे. त्याच्यात फरक पडणार. तर मला काढायचे काय ऍक्च्युली आधी? जर मला व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू थिप काढायचा असेल, तर मला व्हेलॉसिटी ऑफ बुलेट सेपरेटली काढावं लागेल. तर मी इथं काय करेल, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट कशी येईल? व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू पोलीस प्लस होईल ना हा इकडे येऊन, पोलिसाच्या स्पीडमध्ये ऍड करावं लागेल. हे पहिलं काम आहे माझं. तर बघा, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू पोलीस किती आहे? 150. आणि मीटर पर सेकंड आहे. आपलं हे सगळं खेडे किलोमीटर पर आवर मध्ये आपण शिकलो होतो. मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर करण्यासाठी 18/5 ने मल्टिप्लाय करतात. हे मागे शिकवले मी तुम्हाला. प्लस व्हेलॉसिटी ऑफ पोलीस 30 आहे. हे तर किलोमीटरच आहे. तर आपलं पहिली स्टेप आहे. इथं झालं 540 प्लस 30 म्हणजे 570 किलोमीटर पर आवर. आता ही फक्त कोणाची स्पीड होती? आता तुम्ही बघा, बुलेटची स्वतःची स्पीड आहे 570 किलोमीटर पर आवर. बुलेटची स्वतःची. ठीक आहे, म्हणजे खूप फास्ट आहे बुलेट. एका तासात मुंबईच्या पुढे जाते, मुंबईला जाते. असतेच तेवढी स्पीड, कारण त्याला फायर केलेला आहे. आणि स्वतः चोराची किती आहे? 190 किलोमीटर. याचा अर्थ चोराला बुलेट लागणार. कारण बघा, याची स्पीड जास्त आहे ना. तुम्ही हे करून जर बुलेटची स्पीड कमी आली असती, तर चोराला त्याने टार्गेटच केलं नसतं. आता फायनल काय काढायचंय? हे काढा. तर व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू थिफ. तर व्हीबी मायनस व्हीटी. सर व्हीबी आला 570 आणि थिफची कारची स्पीड किती आहे? 190. त्याला मायनस करा. येथे 3870. याचा अर्थ बुलेटची चोराच्या रिस्पेक्ट मध्ये किती स्पीड आहे? 380 आहे. तर 100% चोराच्या रिस्पेक्ट मध्ये पण जास्त आहे. तर हे 100% याला हे टार्गेट करेल. तुम्हाला विचारतात बुलेट टार्गेट करेल की नाही? तसं डायरेक्ट नाही करायचंय. हे चालतं का आन्सर? नाही. बेसिक फॉर्म्युला काय? आणि डायरेक्ट 380 आलं. ते येऊ शकत नाही तसं. तसं येत नाही. ही खरी मेथड आहे. तुम्ही आधी काय करा, तुम्ही विचार तर करा. तुम्हाला तुम्हाला जर बुलेटची स्पीड थिफच्या रिस्पेक्ट मध्ये काढायची, तर तुम्हाला बुलेटची सेपरेट स्पीड माहित पाहिजे की नाही? आपल्याला बुलेटची सेपरेट स्पीड कुठं माहितीये? बुलेटची स्पीड आपल्याला पोलीसच्या रिस्पेक्ट मध्ये माहितीये. व्हीबीपी माहितीये. तर आधी आपल्याला व्हीबीपी वरून काय काढावं लागेल? व्हीबी. आणि मग व्हीबी मायनस व्हीटी करावं लागेल. हे असे असतात ओरिजिनल क्वेश्चन्स. थिंकिंग मेन आहे. बघा, याच्या सॉल्व्हिंग काही अवघड नव्हतं. थिंकिंग, कोणतं इक्वेशन कसं बनवायचं, रिलेटिव्ह मध्ये हेच जास्त असते. असेच प्रश्न असतात, तुम्ही याला नीट समजून घेत करा. दिल्ली दॅट डिस्टन्स. हा हा बघू आपण. दिल्ली इज ॲट डिस्टन्स 200 किलोमीटर फ्रॉम अंबाला. कार ए set from Ambala at speed 30 kilometer per hour, and car B set at the same time from Delhi at speed
20 kilometer per hour. When will they meet each other? असे क्वेश्चन होते आपल्याला. 10वीला होते, 9वीला होते. What is the distance of the meeting point from अंबाला? करा विचार, फिगर काढून. मीटिंग पॉइंट फ्रॉम अंबाला. या क्वेश्चन मध्ये तुम्ही असं पहा की लेट से इथं आहे अंबाला, इथं आहे दिल्ली. तर कार ए जात आहे अंबाला टू दिल्ली, ही ए जात आहे. आणि दिल्ली टू अंबाला बी जात आहे. याची स्पीड आहे 30 आणि याची आहे 20. हे याच्या ऑपोजिट जाते, म्हणजे याची स्पीड याला मायनस होईल, ह्याच्या रिस्पेक्ट मध्ये निगेटिव्ह आहे. सेम डायरेक्शनला असते तर ऑपोजिटचा प्रश्न नव्हता. म्हणजे आता तुम्हाला जर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायचे, ठीक आहे, ए विथ रिस्पेक्ट टू बी, तर बी ला ए किती येताना, कितीच्या स्पीडने येताना दिसेल, असा त्याचा अर्थ आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ ए मायनस व्हेलॉसिटी ऑफ बी. आता व्हेलॉसिटी ऑफ ए 30 होतं, मायनस बी ऑपोजिट डायरेक्शन मध्ये येत आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, ऑपोजिट करून ऍड करा, तर हे होईल 50 किलोमीटर पर आवरने बी ला दिसेल की ए येत आहे. आता लागणारा टाइम किती असेल? सर टाइम असेल टोटल किती डिस्टन्स कव्हर करायचे, किती स्पीडने. आता डिस्टन्स आहे 200, स्पीड आहे व्ही ची बी च्या रिस्पेक्ट मध्ये ए ची, 200 अपॉन 50, तर पूर्ण जर्नीला लागतील 4 hours. आणि मग तुम्हाला विचारले मीटिंग पॉइंट डिस्टन्स, डिस्टन्स फॉर मीटिंग. तर ज्याला मीट करायचं त्याची स्पीड बघा, समजा 30 ने चाललाय, तर डिस्टन्स काढायचे, तर स्पीड स्पीड कितीची होती 30 ची, टाइम कितीचा आहे 4 तास. 120 किलोमीटर वर ते एकमेकांना भेटतील. संपला क्वेश्चन. A sheep X moving due north with speed v. याचा तुम्हाला ऑप्शन आहे देतो. Observes another ship y moving due west with the same speed v. The actual velocity of y is. Option root 2v due southwest, root 2v due northwest, root 2v due southeast, v due northeast. फिगर काढून करा. काय म्हणते, कोणते रिलेटिव्ह आहे, कोणतं खरं आहे, हे तुम्ही विचार करून सॉल्व्ह करा. याच्यामध्ये कोणती व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे? आधी जी एक्स आहे ती नॉर्थला जात होती. आधी आपण बेसिक फिगर काढू. हे डायरेक्शन्स आहेत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ही कोणती? आता तुम्हाला काय म्हणते,
एक्स जात आहे ड्यू नॉर्थ, म्हणजे ही डायरेक्शन एक्सची आहे. ही एक्सची डायरेक्शन आहे. व्ही स्पीडने जात आहे. आता ही डायरेक्शन ऍक्च्युली कोणती आहे बघा, व्ही जे पॉझिटिव्ह मध्ये, जे कॅप हे की नाही, वर चालले की नाही. आता स्वतः जात आहे व्ही नी, म्हणजे मला सांगा व्हेलॉसिटी ऑफ एक्स काय आहे. सर व्ही आहे जे कॅप डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, वर जात आहे. तुम्ही व्ही लिहिलं तरी चालते, तुम्हाला कळायसाठी मी वेक्टोरियली सांगायलो. आता ह्याला काय दिसते, ही ऑब्झर्व, जसं रेनमॅन प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं होतं, त्याला पाऊस असा पडताना दिसतोय. म्हणजे ऍक्च्युअल पाऊस तसा पडत असेल का? रिलेटिव्ह आहे हे. म्हणजे बघा, ऑब्झर्व शिप वाय मुव्हिंग ड्यू वेस्ट, त्याला दिसायले की वाय कुठं चाललंय, वेस्टला. म्हणजे ऍक्च्युअली ते वेस्टला जात असेल का? मग ही वेलोसिटी कोणती आहे? सर ही वेलोसिटी आहे वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय हा एक्स ला तसा दिसतोय, समजलं का? तर तुम्हाला ऍक्च्युअल वेलोसिटी ऑफ वाय काढायचंय. म्हणजे बघा व्ही वाय एक्स किती आहे, व्हीच आहे, पण ते कोणत्या डायरेक्शनला आहे, डब्ल्यू ला जाताना दिसतोय. म्हणजे कोण आहे, म्हणजे तो ऍक्च्युली मायनस आय कॅप आहे, इकडे चाललाय ना, मायनस आय कॅप आहे. तर तुम्हाला विचारले व्हेलॉसिटी ऑफ वाय किती आहे. सर आम्हाला एवढं माहिती आहे, व्हेलॉसिटी ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आम्ही लिहितो व्ही वाय मायनस व्ही एक्स, आणि मला काढायचे काय, व्ही वाय. जे काढायचं त्याच्याकडे लक्ष द्या. तर व्हेलॉसिटी ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस व्ही एक्स, हे किती होतं, वेक्टोरियली. आता वायचं ही डायरेक्शन आहे आणि एक्सची ही आहे. आता याच्यात मला ऑपोजिट करायचं काम पडलं का? नाही, डायरेक्ट अडवायले ना. जे काढायचं डायरेक्ट प्लसच करायला. प्लस करताना डायरेक्शन बदलायची गरज आहे का? नाही. काढायचे काय ते लक्षात घ्या. हा, जर मला हे काढायचं असतं तर मी डायरेक्शन ऑपोजिट करून ऍड केलं असतं. पण इथे तुम्हाला ऑपोजिट करून नाही करायचंय, तुम्हाला डायरेक्ट व्ही वाय काढायचंय. तर हेच आहे, तर त्याला हे रिझल्टंट हा आहे, त्याला इकडे जाताना दिसेल. आता सांगा ही कोणती डायरेक्शन. सर इथं नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट आहे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन जरी नाही केलं तर ऑप्शन 2 दिसते. तुम्ही डायरेक्शन जरी काढू शकला, हा काढतोच म्हणलात, तर दोघांची व्हेलॉसिटी, थांब एक मिनिट, तुला तेच सांगायला कुठं चुकताय तुम्ही, अजून तेच चुकताय. रूट 2 बी झालं नॉर्थ वेस्ट. एक मिनिट, मी तुम्हाला ऑपोजिट करण्याचा सल्ला केव्हा दिला होता, नीट ऐका. तुम्ही जेव्हा वेक्टर मांडता, तुम्हाला जो काढायचा ऍक्च्युअली, त्याला मांडल्यावर जर मायनस आलेला असेल तर मायनसचा अर्थ काय होता, ऑपोजिट करून ऍड करणे. आता मला सांग, हा त्याच्यामुळे चुकते ना ते. रिलेटिव्ह मध्ये तुम्ही चुकता कुठे, जेव्हा कॉन्सेप्च्युअली चुकता. मी तुम्हाला हे सांगतो परत एकदा पहा. मला माहित काय होतं, व्ही वाय एक्स. व्ही वाय एक्सचा बेसिक फॉर्म्युला काय, व्ही वाय मायनस व्ही एक्स. हे तुम्हाला माहिती आहे ना. हे माहित नसतं तर, जर तुम्हाला वाय आणि एक्स ची स्पीड माहित असती, सेपरेट ऍक्च्युअल स्पीड, रिलेटिव्ह नाही, आणि तुम्हाला म्हणलं असतं सांगा वाय हा एक्स ला कसा दिसेल, तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागला असता. म्हणजे तुम्हाला इथे मायनस दिसायले ना, तेव्हा एक्सच्या स्पीडला तुम्ही ऑपोजिट केला असतं. कळलं का? पण तुम्हाला ऍक्च्युअली व्ही वाय एक्स माहिती आहे ना, काढायचं आहे काय हे बघा आधी. व्ही वाय, व्ही वाय काढायचा म्हणजे काय, व्ही वाय एक्स प्लस व्ही एक्स. आता जे काढायचं त्याच्यात मायनस आहे का, मग कशाला ऑपोजिट करता. तुम्ही जे काढायचंय त्याचा फॉर्म्युला आधी फायनल करा आणि मग ठरवा तिथं मायनस करायचे की नाही. जर मला व्ही वाय एक्स काढायचा असता तर मी हा फॉर्म्युला वापरला असता आणि मग मी ऑपोजिट केला असतं. म्हणजे हा प्रश्न असा राहिला असता. पहा, व्ही वाय एक्स मला माहित नाही आणि मी काय म्हणतोय, व्ही एक्स कुठं चाललाय, वर, आणि मी म्हणलं असतं की व्ही वाय चाललाय इकडं. हे जर मला माहित असतं आणि मी म्हणलं सांगा मग व्ही वाय एक्स किती असेल, तर व्ही वाय मायनस व्ही एक्स केलं असतं तुम्ही.
म्हणजे ही वायची जी स्पीड आहे आणि ही जी एक्सची स्पीड आहे, तर वाय मध्ये एक्सच्या स्पीडला तुम्ही काय केलं असतं? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्टचा अर्थ काय? ऑपोजिट. बेटा मी सांगताना एकदा लक्ष दे. हे ऍक्च्युअल तुमच्याकडे कंडिशन होती आणि मी जर म्हणलं असतं सांगा वाय एक्स किती, तर तुम्ही काय म्हणलं असतं वाय मायनस एक्स. म्हणजे वाय मध्ये तुम्ही एक्स ला काय केलं असतं? ऑपोजिट. तर एक्स कुठं चालला होता? मग तू त्याला साऊथला आणलं असतं. हे केव्हा पॉसिबल आहे? जर तुम्हाला वाय एक्स काढायचा असेल तर मग तुझं आन्सर आला असतं. कोणतं आलं असतं? साऊथ ईस्ट. तेव्हा आला असतं. पण तुम्हाला हे माहिती आहे ना बेटा, काढायचं काय होतं? वाय. वाय काढताना काय करताय? वाय एक्स प्लस प्लस आहे ना, इथं ऑपोजिट करायची गरज आहे का? हे असतं लॉजिक. तुम्ही कुठं प्लस कुठं मायनस करताना कुठे तुम्हाला अपोजिट करायचं ह्याचा सेन्स पाहिजे. नाही तर मग काय तुम्ही या साऊथ ईस्टच्या फेऱ्यामध्ये अडकणारच, या डायरेक्शन मध्ये अडकणारच. क्वेश्चन नॉर्मलच असतो, मला बरोबर डायरेक्शन मध्ये अडकवतात, बाकी काहीच नाही. समजलं? उद्या आपण याचे रिव्हर बोर्ड प्रॉब्लेम्स करू, रिवाइज करून या चांगलं.